Today we will see enantiomers and diastereomers. Enantiomers and diastereomers. इनॅन्शिओमर आणि डायस्टेरियोमर हे स्टेरिओकेमिस्ट्रीमधले ऑप्टिकल प्रॉपर्टीजमधले दोन महत्त्वाचे टर्म्स आहेत. त्यामधली ही पहिली इनॅन्शिओमर्स. इनॅन्शिओमर्स कशाला म्हणायचं? दीज आर द ऑप्टिकल आयसोमर्स. ओके, ऑप्टिकल आयसोमर्स दॅट इज स्टेरिओमर्स which are mirror images of each other. They are non superimposable mirror images of each other. Okay, they rotate plane polarized light in equal magnitude but exactly opposite direction. हे इनॅन्शिओमर जे दोन इनॅन्शिओमर असतात 1 and 2 two isomers, they rotate plane polarized light. Okay, for example, suppose this is the plane polarized light. One isomer rotate plane polarized light in right hand side, that is known as a dextrorotary. Okay, that is positive sign. And one isomer rotate that plane polarized light in anti-clockwise direction, that is left hand side, that is known as a levorotatory. Okay, levorotary minus sign. Their magnitude is exactly equal. For example, 19. Okay, that is suppose 119, then other it is again rotated by 19 degree, but the sign is exactly opposite. One rotate like plus, that is in towards the right hand side, and one rotate towards left hand side. That is the difference. Means their behavior towards rotation of plane polarized light is different. Okay, they are non superimposable mirror images. They are non superimposable mirror images of each other. Okay, जर सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस होत असतील तर ते इनॅन्शिओमर नसणार आहेत. ज्याच्यामध्ये नॉन सुपर इम्पोजेबल म्हणजे उलट त्याच्या एकमेकाच्या उलट आकृती तयार होत असेल तर त्याला आपण नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस म्हणतोय. सेकंड पॉइंट, दे रोटेट प्लेन पोलराइज्ड लाईट, रोटेट PPL in equal magnitude but exactly opposite direction. अपोजिट डायरेक्शन मध्ये ते रोटेट करतात प्लेन पोलराइज्ड लाईटला. ओके, थर्ड वन, दे हॅव सिमिलर केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज. त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे मेल्टिंग पॉईंट असेल, बॉइलिंग पॉईंट असेल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतील, अशा ज्या प्रॉपर्टीज सारख्या असल्यामुळं दोन इनॅन्शिओमर जर मिक्स केले तर त्याला सेपरेट करणं फार डिफिकल्ट आहे. ओके, कारण त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज ह्या जवळपास सारख्या आहेत, बट they react differently with chiral reagent. जर chiral reagent सोबत त्याची रिॲक्शन केली तर त्या ठिकाणी प्रोडक्ट जे येणार आहेत ते वेगवेगळे येतील. ओके, याच्यावरून आपण त्याचं सेपरेशन करणं थोडंसं इझी जाऊ शकतं. ह्या ज्या आहेत त्या इनॅन्शिओमरच्या प्रॉपर्टीज आहेत. आता पहा, पहिल्या प्रॉपर्टी जी पहिला पॉईंट यामध्ये दिला आहे, दे आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. म्हणजे समजा हा कंपाऊंड आहे, दिस इज द फिशर फॉर्म, एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल लाईन आहे. हा सेंट्रल कार्बन, हा कायरल कार्बन. याच्यामध्ये आपण याला चारीच्या चारी ॲटम्स अटॅच्ड जे असणार आहेत ते वेगवेगळे जोडणार आहोत. This is the formula of lactic acid, CH3CHOH. Now if I write its mirror image like this, if you observe this molecule in the mirror,
दिस इज द नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. याची आरशामधली ही मिरर इमेज असेल. OH हा राईट हँड साईडला असला तर या ठिकाणी काय येतो, लेफ्ट हँड साईड, उजव्या बाजूचा डाव्या बाजूला येईल. याला म्हणायचं नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस अँड दीज टू आर द इनॅन्शिओमर्स. दीज टू आर द इनॅन्शिओमर्स और ऑप्टिकल आयसोमर्स. ओके. For example, one of the another compound, if you see this P letter and its mirror image is this one. Okay, this is non-superimposable mirror image, means these two are the enantiomers. But if you write the letter M or W, then it is exactly similar. There is no such mirror image possible. Okay, it is a superimposable mirror image. जर सुपरइम्पोजेबल होत असेल तर ते इनॅन्शिओमर नाही आहेत. अशा प्रकारे आपण इनॅन्शिओमर हे आयडेंटिफाय करू शकतोय. काल तुम्हाला सांगितले की ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड कसे ओळखायचे. ज्या कंपाऊंडमध्ये एक कायरल कार्बन आहे तो ऑप्टिकली ॲक्टिव्ह असणारच आहे. त्यानंतर कायरॅलिटी चेक करायचं आहे. कायरॅलिटी जर कंपाऊंडमध्ये असेल तर तो कंपाऊंड ऑप्टिकली ॲक्टिव्ह असणारच आहे. अशा प्रकारे आपण काल पाहिलेले आहेत एक्झाम्पल्स. तर हे झाले इनॅन्शिओमर. फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज एक्झॅक्टली सिमिलर असतात, त्यामुळं ते आयसोलेट करणं डिफिकल्ट आहे. त्याची रिॲक्शन कायरल रिएजंटसोबत ही वेगवेगळी असेल, त्यामुळं आपण दोन इनॅन्शिओमर त्या ठिकाणी या मेथडनं सेपरेट करणं इझी जाऊ शकतं. ओके. त्यानंतर याचं एक महत्त्वाची प्रॉपर्टीज आहे, दे रोटेट प्लेन पोलराइज्ड लाईट इन इक्वल मॅग्निट्यूड. त्याचं रोटेशन जे मॅग्निट्यूड जे असणार आहे ते सारखंच असेल, पण त्याची दिशाही म्हणजे डायरेक्शन अपोजिट असल्यामुळं एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह किंवा मायनस साईन त्या ठिकाणी असणार आहे. अशा प्रकारे ह्या इनॅन्शिओमर्स बद्दलच्या प्रॉपर्टीज आहेत, याला आपण इनॅन्शिओमर म्हणू. ओके. एकदम सिंपल पहिला पॉईंट, त्यानुसार आपण इनॅन्शिओमर आयडेंटिफाय करू शकतो. सेकंडली डायस्टेरिओमर्स. आता डायस्टेरिओमर्स कशाला म्हणायचं आणि त्याच्या प्रॉपर्टीज काय असतील. डायस्टेरिओमर्स आर नथिंग बट दे आर स्टेरिओआयसोमर्स. The stereoisomers which are not mirror images of each other, exactly opposite to the enantiomer. Enantiomerला आपण डेफिनेशन काय सांगितली. The stereoisomers which are mirror images. असे stereoisomers ते mirror images आहेत एकमेकाचे, त्याला आपण म्हणतो enantiomer. पण डायस्टेरिओमर मध्ये काय सांगतोय, डायस्टेरिओमर्स आर the stereoisomers, the stereomers or stereoisomers which are not, महत्त्वाचा शब्द आहे which are not mirror images, म्हणजेच नॉन सुपर इम्पोजेबल. मिरर इमेज म्हणजे त्याचा अर्थ असाच घ्यायचा, नॉन सुपर इम्पोजेबल. which are not mirror images of each other are known as डायस्टेरिओमर्स. आर नोन ॲज डायस्टेरिओमर्स. तर आता या ठिकाणी पहा, याचे एक्झाम्पल पाहू, त्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज. समजा एखादे एक्झाम्पल COOH असेल. ओके. किंवा हे सिमेट्रिकल एक्झाम्पल घेतलं आपण, टार्टरिक ॲसिडचं एक्झाम्पल OH, दिस इज HH, दिस इज अन टार्टरिक ॲसिड. आता जर समजा असा दुसरा कंपाऊंड एक असा घेतला COOH, OH हिअर, दिस इज OH, H अँड H. हे दोन कंपाऊंड एकमेकाच्या मिरर इमेजेस होऊ शकतात का? नाही आहे, कारण दोन्ही या साईडला, या कंपाऊंडमध्ये दोन्ही OH राईट हँड साईडला आहेत, या ठिकाणी लेफ्ट हँड साईडला यायला पाहिजेत, तर ते मिरर इमेज होऊ शकतात. पण या ठिकाणी असं नाही आहे. मीन्स दीज टू आर डायस्टेरिओमर्स. आता डायस्टेरिओमर्स होण्यासाठी पहिली कंडिशन काय, ते स्टेरिओआयसोमर्स असले पाहिजेत. स्टेरिओआयसोमर्स म्हणजे त्यामध्ये स्टेरिओ सेंटर असला पाहिजेत. स्टेरिओ सेंटर कशाला म्हणायचं, एक तर त्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड, जो की त्या कार्बनला, टर्मिनल कार्बनला दोन अटॅच असलेले ग्रुप हे वेगळे असले पाहिजेत. एक तर तुमचा असा स्टेरिओ सेंटर असणं गरजेचं आहे,
किंवा कार्बन, ज्या कार्बनला चारीच्या चारी ॲटम्स अटॅच असलेले हे वेगळे असायला पाहिजे, त्याला आपण कायरल कार्बन म्हणतो. या दोन गोष्टीला स्टिरिओ सेंटर असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये आपण जॉमेट्रिकल आयसोमर काढतो आणि याच्यामध्ये ऑप्टिकल. तर या दोन्हीपैकी एक कंडिशन त्यामध्ये असणं गरजेचं आहे, त्यालाच आपण स्टेरिओ आयसोमर्स किंवा त्या ठिकाणी त्याला स्टेरिओ सेंटर असं म्हणतोय, स्टेरिओ सेंटर. तर यामध्ये स्टेरिओ सेंटर आहे का नाही पहा. या कार्बनला अटॅच हायड्रोजन OH COH आणि हा ग्रुप, म्हणजे हा कार्बन कसा आहे कायरल कार्बन, त्याच्यामध्ये स्टेरिओ सेंटर आहे. हा कार्बनला सुद्धा अटॅच असलेले चारीच्या चारी ॲटम्स हे वेगळे असल्यामुळं हा सुद्धा काय स्टेरिओ सेंटर आहे, स्टेरिओ सेंटर आहे. पण ह्या दोन काय आहेत मिरर इमेजेस आहेत का, नाही आहेत, नॉट मिरर इमेजेस. अशा याला म्हणायचं दिस कंपाऊंड, these two isomers are known as diastereomers. One more example, suppose आता जॉमेट्रिकल आयसोमर मधले एक्झाम्पल पाहू. कार्बन कार्बन डबल बॉन्ड, द सिस अँड ट्रान्स ब्युटेन, हिअर CH3H, CH3H, हिअर कार्बन कार्बन डबल बॉन्ड CH3H, here this is H and CH3. Now these two compounds are cis trans. हा cis झाला आणि हा ट्रान्स झाला. पहिल्या कंपाऊंडमध्ये दोन मिथाइल ग्रुप सेम साईडला आहेत आणि दुसऱ्यामध्ये ते अपोजिट साईडला आहेत. these two are known as cis trans isomers. आता याच्यामध्ये काय आहे स्टेरिओ सेंटर आहे, याला मिळून एक स्टेरिओ सेंटर असं पकडायचं आहे, स्टेरिओ सेंटर. ओके, हा स्टेरिओ सेंटर आहे, स्टेरिओ सेंटर आहे. पण ते मिरर इमेजेस होतात का, याची मिरर आहे का, त्याची मिरर इमेज किंवा नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज आहे का, नाही आहे. ही नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज नाही आहे. म्हणजेच दीज टू कंपाऊंड्स दे हॅविंग द स्टेरिओ सेंटर बट they are not mirror images of each other, means these two are diastereomers. लक्षात, म्हणजे डायस्टेरिओमर्स हे जॉमेट्रिकल आयसोमरमध्ये सुद्धा होतं आणि ऑप्टिकलमध्ये सुद्धा होतं. लक्षात, या गोष्टी लक्षात ठेवा. आता आपण याच्या प्रॉपर्टीज घेतोय आणि त्यानंतर एक दोन एक्झाम्पल पाहू परत. ओके, डायस्टेरिओमर्स याची पहिली डेफिनेशन पाहिली, स्टेरिओ आयसोमर्स विच आर नॉट मिरर इमेजेस. त्यानंतर सेकंड पॉईंट असेल दे मे ऑर मे नॉट कंटेन कायरल कार्बन. दे मे or may not contains chiral carbon. त्याच्यामध्ये कायरल कार्बन असू शकतो किंवा नसेलही. ओके, दे मे और मे नॉट बी ऑप्टिकली ॲक्टिव्ह. पहा किती इंटरेस्टिंग आहे ते, मे और मे नॉट कायरल कार्बन असू शकतो किंवा नसू शकतो. पण कायरल ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी सुद्धा कायरल कार्बनवरच डिपेंड आहे असं नाही आहे, कायरॅलिटीवर डिपेंड आहे. मॉलिक्यूल कायरल असला पाहिजेत. ओके, दे मे और मे नॉट बी ऑप्टिकली ॲक्टिव्ह, देन they have different physical properties. याच्या फिजिकल प्रॉपर्टीज ह्या डिफरंट असतात. केमिकल प्रॉपर्टीज सिमिलर आहेत बट नॉट आयडेंटिकल, बट द फिजिकल प्रॉपर्टीज आर टोटली डिफरंट. दोन डायस्टेरिओमर्स असतील तर त्याचा बॉइलिंग पॉईंट वेगळा असणार आहे किंवा मेल्टिंग पॉईंट वेगळा असणार आहे, किंवा त्याच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स या ज्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या वेगवेगळ्या असतील. वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असल्यामुळं हे मॉलिक्यूल आपण एकमेकापासून सेपरेट करू शकतो, त्याला आयसोलेट करू शकतोय. ओके, हा एक डायस्टेरिओमर्सचा या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट आहे. तर आपण आता डायस्टेरिओमर्स आणि एनॅन्शिओमर्स दिलेल्या कंपाऊंडमध्ये ओळखायचे आहेत. तर मी या ठिकाणी आता एक एक्झाम्पल घेतो. फॉर एक्झाम्पल, सपोज दिस इज CHO OH OH CH2OH, here H, its mirror image 1 to CHO CH2OH. दोन्ही OH या ठिकाणी राईट साईडला, इथं लेफ्ट साईडला येतील H. देन थर्ड वन 1 to CHO OH CH2OH. The fourth compound 1 2, here this is a CHO
OH OH H CH2OH. आता पहा याला मी नंबर देतो आहे 1 2 3 4 1 2 3 अँड 4. हे जे 4 कंपाऊंड या ठिकाणी नंबर दिले आहेत 1 आणि 2, हे जे 2 कंपाऊंड आहेत दे आर एक्झॅक्टली मिरर इमेजेस ऑफ इच अदर. त्या दोघांमध्ये हे मी मिरर लिहिलेले आहे, म्हणजे ते दोन एकमेकाचे कसे आहेत, मिरर इमेजेस. ओके. थर्ड फोर्थला चेक करा. अगेन दीज 2 कंपाऊंड्स आर मिरर इमेजेस ऑफ इच अदर शोन बाय लाईक दिस. असं ते मिरर इमेज दाखवलं जातं. म्हणजेच 1 अँड 2 दे आर इनॅन्शिओमर्स, मिरर इमेजेस आहेत इनॅन्शिओमर्स, पेअर ऑफ इनॅन्शिओमर. तुम्हाला नीटमध्ये किंवा कुठल्या CETमध्ये असा हे 4 पेअर दिले जातील, त्यामध्ये विच ऑफ द आणि त्यामध्ये ऑप्शन दिलेले असतील 1 2 3 4 1 2 इनॅन्शिओमर 2 3 लाईक दॅट. पहिला आणि दुसरा इनॅन्शिओमर आहे, त्यानंतर तिसरा आणि चौथा थर्ड अँड फोर्थ आर अगेन इनॅन्शिओमर. स्टेरिओआयसोमर्स विच आर मिरर इमेजेस आर इनॅन्शिओमर्स. तिसरा चौथा इनॅन्शिओमर, म्हणजे ह्या इनॅन्शिओमरच्या 2च जोड्या आहेत. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही पहिला आणि तिसरा पाहिलात, पहिला आणि तिसरा पहा, पहिला आणि तिसरा म्हणतोय फर्स्ट अँड थर्ड आयदर दे आर मिरर इमेजेस ऑर नॉट. पहिली आणि तिसरी मिरर इमेज होऊ शकते का, नाही आहे, कारण पहिल्यामध्ये दोन्ही OH राईट हँड साईडला आहेत, या ठिकाणी लेफ्ट हँड साईडला असायला पाहिजेत, पण असं या ठिकाणी होत नाही आहे. त्यामुळं फर्स्ट अँड थर्ड हा काय असेल, डायस्टेरिओमर. फर्स्ट अँड थर्ड इज अ डायस्टेरिओमर. त्यानंतर फर्स्ट अँड फोर्थ पहिला आणि चौथा पहा, पहिल्यामध्ये दोन्ही OH राईट हँड साईडला आणि चौथ्यामध्ये अल्टरनेट आहे, त्यामुळं फर्स्ट अँड फोर्थ आर अगेन डायस्टेरिओमर्स. पहिला आणि चौथा सुद्धा काय आहे, डायस्टेरिओमर्स. त्यानंतर पहिला तिसरा झाला, पहिला चौथा झाला, दुसरा आणि तिसरा पहा सेकंड अँड थर्ड हा याच्यामध्ये हे 2 मिरर इमेजेस होऊ शकतात का, नाही. परत या दोन्हीचे OH ग्रुप या साईडला आहेत लेफ्ट हँड साईडला, इथे जर राईट हँड साईडला असते तर मिरर इमेज झाले असते, पण तसं नसल्यामुळं सेकंड अँड थर्ड आर अगेन द डायस्टेरिओमर्स. हे परत काय आहेत, डायस्टेरिओमर्स. हे एकमेकाचे डायस्टेरिओमर्स आहेत. त्यानंतर सेकंड अँड फोर्थ हे पहा, या दोघांमध्ये सुद्धा तुम्ही कम्पेअर करा. सेकंड आणि फोर्थ हे एकमेकाचे इनॅन्शिओमर होऊ शकतात का, नाही आहे, कारण हे आणि हे मिरर इमेजेस पाहिजे. आरशामध्ये जी इमेज दिसणार आहे याची अशी इमेज आरशामध्ये दिसेल आणि याची अशी दिसेल तरच त्याला आपण इनॅन्शिओमर म्हणू. सेकंडची इमेज ही याची अशी दिसेल का, दिसणार नाही आहे. म्हणजेच सेकंड अँड फोर्थ आर नॉट इनॅन्शिओमर, दे आर डायस्टेरिओमर्स. ओके, डायस्टेरिओमर्स. तर तुम्हाला याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, नंबर ऑफ इनॅन्शिओमेरिक पेअर और नंबर ऑफ डायस्टेरिओमेरिक पेअर इन द फॉर धिस स्ट्रक्चर. तर त्या ठिकाणी इनॅन्शिओमरच्या पेअर 2 होतील आणि डायस्टेरिओमरच्या किती झालेत, 1 2 3 4 पेअर होतील. म्हणजे कुठलाही प्रश्न तुम्हाला विचारला जाईल, एक तर सेकंड अँड थर्ड इज डॅश, तर त्या ठिकाणी डायस्टेरिओमर असं सांगता आलं पाहिजेत, किंवा हाऊ मेनी पेअर ऑफ डायस्टेरिओमर्स आर पॉसिबल फॉर दिस स्ट्रक्चर, किंवा हाऊ मेनी पेअर ऑफ इनॅन्शिओमर आर पॉसिबल फॉर दिस स्ट्रक्चर. अशा प्रकारे कुठलाही यावर क्वेश्चन आला तर आपल्याला सॉल्व करता आला पाहिजेत. तर आपण या ठिकाणी इनॅन्शिओमर आणि डायस्टेरिओमर हे बीट पाहिलं आहे. या ठिकाणी आपण थांबू.